पाठीवर हात टाकणारे व्यक्तिमत्व म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे आम्ही पाहतो असे आदरणीय तात्यासाहेब देशमुख माजी उपसभापती तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त हो. मंथन स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले येरमाळा बेटचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय माळी सर, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण नारायणजी बोधले महाराज, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या सरपंच सुषमाताई देशमुख, आमच्या उपसरपंच रामेश्वरीताई लंगडे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माजी सरपंच मुकुंदरावजी लंगडे, मुकुंदरावजी देशमुख, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सहकारी रमेश सर, मारुती सर, आमचे सहकारी अर्जुन देशमुख, भागवत तौर, या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय पाटील सर, या शाळेचे सर्व शिक्षकवृंद, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाले व ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे शालेय शिक्षण समितीचे सर्व सदस्य, या ठिकाणी उपस्थित सर्व गावातील बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम यशस्वी विद्यार्थ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो, त्यांचं खूप खूप कौतुक करतो, त्यांना पुढील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या शाळेने जे काही यश मिळवलेलं आहे हे काही सहजासहजी मिळवलेलं नाही आणि मुंडे सरापासून मी पाहतोय आपल्या शाळेने एक पायंडा पाडलेला आहे की शिक्षण हे फक्त विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं नसून त्यांना फक्त शिक्षणाच्या दडपणामध्ये न ठेवता आनंदमय वातावरणामध्ये हसत खेळत नाचत बागडत आनंदमय वातावरणामध्ये त्यांना शिक्षण देण्याचं काम ही शाळा करते. आणि माळी सरांना मी सांगू इच्छितो, माळी सर, या शिक्षकांचं खरोखरच एवढं टीमवर्क जबरदस्त जमलेलं आहे की सर्व गुण संपन्न ऑलराऊंडेड अशी टीम आमच्या शाळेला लाभलेली आहे. आत्ताच मारुती सरांनी थोडा बदलीचा विषय या ठिकाणी मांडला, पण माळी सर, मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करू इच्छितो त्या दृष्टीनं आपण सुद्धा प्रयत्न करावेत की या संपूर्ण शिक्षक वृंदापैकी कुणालाही निरोप देण्याचं आमच्यावर वेळ येऊ नये किंवा त्या दृष्टीने जे काही करता येईल ग्रामस्थ पूर्णपणे आपल्या पाठीशी राहतील आणि जे काही सहकार्य करता येईल किंवा ज्यांना कुणाला बोलावं लागेल त्यासाठी आम्ही निश्चितपणे ते प्रयत्न करू. आणि परत शिक्षकांना खरोखरच विनंती करतो, आता जे आपण हे रोपटं लावलेलं आहे, पुढील विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यामध्ये जे काही स्पर्धा परीक्षा येणार आहेत त्या स्पर्धा परीक्षांची खरोखर चांगल्या पद्धतीची पायाभरणी आपण या ठिकाणी करत आहात. मंथन ठीक आहे, किरकोळ बक्षीस असेल त्याचं काही एवढंही नाही, पण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा काय असतात याची जाणीव आपण चांगल्या पद्धतीने करून देतो. पालकांना पण मी या ठिकाणी विनंती करतो, शाळेमध्ये विद्यार्थी हे फक्त 5 ते 6 तास असतात, बाकीचे जवळजवळ 12-13 तास आपल्या ताब्यामध्ये असतात. शाळा सुटल्यानंतर मी विद्यार्थ्यांना विचारतो, विद्यार्थी मित्रांनो, शाळा सुटल्यानंतर आई किंवा पप्पा आपला कोणी अभ्यास घेतात का? हात वरी करा ज्यांच्या आईवडीला अभ्यास घेतात ते. खूप नगण्य संख्या आहे. पालकांना विनंती करतो, आपण सुद्धा विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावली पाहिजे, त्यांना अभ्यासाचा लढा लावला पाहिजे. आणि शिक्षक वृंदांना परत एकदा विनंती करतोय, सर, नोकऱ्या काही सर्वांनाच मिळणार नाहीत, परंतु सुज्ञ नागरिक या ठिकाणी कसे बनवता येतील, त्यांच्यावर संस्कार कसे घडवता येतील या दृष्टीनं पण आपण प्रयत्न करावेत. या निमित्तानं पालकांना विनंती करतो, आपली सुसंस्कृत अशी निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यासमोर तंबाखू खाणे, सुपारी खाणे या गोष्टी आपण बंद कराव्यात, जेणेकरून विद्यार्थ्याला पण त्या गोष्टी टाळता येतील. तसंच यापुढं मगाशी पाटील सरांनी आवाहन केलं त्या पद्धतीनं ग्रामस्थाकडून ज्या काही आपल्याला अपेक्षा असतील ते आम्ही निश्चितपणानं पूर्ण करायला तयार आहोत. कुठलीही आहे काही त्याच्यामध्ये होणार नाही, यापूर्वीसुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि आताच बांगर सरांनी सांगितलं, लंगडे मॅडम पुढच्या वर्षी 50,000ची तयारी करा, आम्ही उत्स्फूर्तपणे आपलं स्वागत करतो. त्या बक्षिसामध्ये आमची कसलीही टंचाई राहणार नाही, ते आम्ही बक्षीस तुमचं निश्चितपणे पूर्ण करू. जेवढे आमच्या विद्यार्थ्यावर चांगले संस्कार करता येतील तेवढे